श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। काय शब्द आहे? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय। एकदा गंगा सागराला मिळाली, तिचा प्रवाह परिपूर्णतेला गेला। पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आताही आहे। येताना लागली मला शाळा, आपण शाळेमध्ये गेलेले असाल, मुली गेला असतील, मुलं गेली असतील, काही जात असतील। आपण शाळेमध्ये गेलो ना, पूर्वीची शाळा खूप गोड असायची, कारण आता एक कोरोनाच्या काळात 2 वर्षापासून शाळा बंद राहिली। पण पूर्वीच्या शाळेमध्ये मास्तर खूप गोड असायचे, मास्तराचं वजन असायचं। मास्तर आले रे एवढा शब्द जरी ऐकला तर पोरं खेळ टाकून घरात निघून जायचे। पोरं मास्तर आले तर पोरं बेंचवर बसायचे। आता पोरं मास्तराचा शर्ट फाडून टाकतात। आता ते राहिलं नाही, क्वालिटी राहिली नाही, ताकद राहिली नाही, कारण मास्तराचं वजन होतं। गुरुजी आले असं म्हणूनच तर पोरं गप्प बसायचे। आता राहिलं नाही ते। पूर्वीचा काळ होता, शाळेचा वर्ग भरलेला होता। पण 25 मुली या बाजूने होत्या, माझ्याकडे बघा, 25 मुलं या बाजूने होते। हातामध्ये पांढरा खडू घेऊन गुरुजी आले होते। काळ्या बोर्डावरती त्यांनी वाक्य लिहिलं, गोदावरी। काय वाक्य लिहिलं? गोदावरी। त्यांच्या वर्गामध्ये 50 मुलं बसलेली होती ना, 25 मुलं या बाजूने। थोडीशी शाळेत गेलीची कल्पना करा। आणि ते गुरुजींनी 50 मुलांना विचारलं, पोरांनो, अरे आजचा आपला विषय म्हटले गोदावरी, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? एकाही पोराला त्याचं उत्तर देता येईना। पण मागच्या कोपऱ्यामध्ये सज्जनपूर गावचा योगेश महाराजांच्या करंगुलीला धरून चालणारा, ओंकार महाराजांच्या चाली ऐकणारा, किशोर महाराजांच्या चाली ऐकणारा, ओंकार आमचा कागदे आला की त्याच्यात पकवाजाचं कणिक आणून देणारा, असा कीर्तन ऐकणारा पोरगा नेमका मागच्या बेंचवर बसलेला होता। आतापर्यंत कोणत्याच विषयात पास झालेला नव्हता, कोणतंच उत्तर त्याला देता येत नव्हतं। पण ते गावात सप्ताह असलं की कीर्तन ऐकायचं, आणि नेमकं त्याला आजचं उत्तर माहिती होतं। त्याने हात वर केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला लय आनंद झाला, व कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला? सांग म्हटले बाळ्या। बाळ्याला पहिल्यांदा चान्स मिळाला, किशोर महाराज। बाळ्या बेंचवर उभा राहिला, पहिल्यांदा चान्स। ज्याला पहिल्यांदा चान्स येतो त्याची लय मजा असते महाराज। किशोर महाराजाला माग टाकायचं, मला पुढं म्हणायचं म्हटलं, त्याला असा मस्त तेजीत येतो मग तो असा। पहिल्यांदा चान्स आला त्याला, माझ्याकडे बघा, पहिलाच चान्स। कमी जास्त करू नको कर राजे, मस्त लागलेलं आहे। पहिलं जसं आहे ना तसं राहू दे, काही झटू नको त्याला। बेंचवर उभा राहिला तो पोरगा, माझ्याकडे बघा, बेंचवर उभा राहिला। आणि गुरुजींनी त्याला थाटात विचारलं, सांग बाळ्या गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळ्या सज्जनपूरचा होता। बाळ्याने एका दमात उत्तर दिलं। बाळ्या म्हटलं, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्याला त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला। शाबास बाळू, वा वा बाळू, क्या बात बाळू, वा रे वा बाळू, शाबास। सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता, पुढे कुठे गेली? बाळ्या काही कमी नव्हता, सज्जनपूरचा 8 दिवसापासून एवढा नामांकित ऐकत होता। बाळ्या म्हटला, गुरुजी पुढं जशी गंगा त्या ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली ना गुरुजी, तशी ती गंगा त्र्यंबकेश्वर गावाला कुशावर्त नावाच्या कुंडात आली। शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात बाळू, शाबास बाळू। सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली? गुरुजीने पट्टाच लावला, गुरुजीने असं पट्टाच लावला, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली? बाळ्या म्हटला, गुरुजी कुशावर्त नावाच्या कुंडातून निघाली तर गंगापूरच्या धरणात आली। शाबास। पुढं म्हटले नाशिकच्या रामकुंडात, पुढं म्हटले नांदूर मधमेश्वरला, पुढं कोपरगाव श्रीरामपूर मार्गे पैठणच्या नाथसागरात। आता बाळूच्या लक्षात आलं, गुरुजी काही दम खायना। या गावाहून त्या गावाला गेली, या कुंडातून त्या कुंडात गेली, या धरणातून त्या धरणात गेली, तर गावं संपायचे नाही, धरणं संपायचे नाही, कुंड संपायचे नाही। बाळ्यानं आता गुरुजीला शेवटचं उत्तर दिलं। गुरुजी जसा म्हटला की पुढे कुठे गेली? बाळ्या म्हटला, गुरुजी ऐका ना, या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या, या गावाहून त्या गावाला गेली हे पण राहू द्या। पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली गुरुजी, मराठवाड्याला, बीड जिल्ह्याला, परभणी जिल्ह्याला, नांदेड जिल्ह्याला, औरंगाबाद जिल्ह्याला पाणी देत पाणी देत पाणी देत ती गंगा एकदाची आंध्र प्रदेशामध्ये गेली, आणि सप्तमुखानं सरस्वती मातेच्या पायाला स्पर्श करून समुद्राला जाऊन मिळाली। आता बाळ्यानं उत्तर ठेवलं नाही गुरुजी, आता बाळ्यानं उत्तरच ठेवलं नाही। जशी निघाली तशी समुद्राला जाऊन मिळाली। गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता। गुरुजी म्हटलं, बाळ्या गंगा समुद्रात गेली, आता पुढे कुठे गेली? आता कशाला पुढे कुठे गेली म्हटल्याबरोबर बाळ्या सज्जनपूरचा कसाब खेड्याचा। बाळ्या म्हटला, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली।
का? गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. एकदा गंगा समुद्राला मिळाली, तुकोबारायांना म्हणावं लागलं, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता तिचा प्रवाह परिपूर्णतेला गेला. तसं 7 दिवसाचे कीर्तन ऐकले, काल्याचं कीर्तन झालं, सप्ताहाचा प्रवाह भगवंताच्या पायाजवळ गेला. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करायचं. चला, दुसरा प्रश्न असा आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का? रोज रात्री केली तुम्ही, आज साखरे महाराज दुपारी का? तर त्याचं कारण भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये जो काला केला तो दुपारी केला, म्हणून आपण तो दुपारी करतो. आणि अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न आपल्या अभंगाकडे जाण्यासाठी, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? बघा तुम्ही, आज दत्त नाही, पांडुरंग नाही, कुठला संत नाही, कुठला कोणताच विषय आज नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गायीन ते लीळा चरित्र पवाडे. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का? तर त्याचं सोपं उत्तर आहे, काल्याचं कीर्तन परिपूर्णतेच आहे, ओंकार महाराज. आणि भगवान कृष्ण हा देव परिपूर्णतमे बुवा. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका म्हणताना विकोद्याचा रे गोड वाटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. ओ बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका याच्या ओढ्या किती सांगू ग, महिपत्र सिंधुआटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. गोड शब्द आहे बघा. हे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवली यांची चाल आहे, खूप गोड चाल आहे महाराज. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधुआटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. बाई तुला गोड वाटतोय ग. पण समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, तरी सुद्धा त्याचं वर्णन होत नाही. परिपूर्णतमच साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकारः. जो हा देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव, त्याच्यासारखा दुसरा देव नाही. म्हणून आजच्या दिवशी त्याचं चरित्र गावं, दुपारी सांगावं आणि आजच्या दिवशी शेवट करावा. महाराज कळलं आम्हाला, पण तुम्हीच आता सांगितलं समुद्राची शाही केली काय, मेरू पर्वताची लेखणी केली काय, पृथ्वीचा कागद केला काय, तरी त्याचं चरित्र वर्णन होत नाही. नेमकं त्याचं चरित्र काय आहे सांगतात महाराज. त्याचं चरित्र आपल्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणात. गवळणे बाधिते, गवळणे बाधिते, तारणा तारणा सिगला गला, तारणा सिगला गवळणे बाधिते, तारणा सिगला.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी त्याचं चरित्र सांगितलं. काय आहे? गवळणी बांधिती धारणासी गळा. म्हटलं आजचं चरित्र असं की यशोदेच्या मुलाला, या जगाच्या मालकाला गवळणीनं उखळाला बांधलंय. तर त्याचं उत्तर असं आहे, देव कुठे बांधता येत असतो का महाराज? तर त्याचं उत्तर सोपं आहे महाराज. समाज हा बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू हा कपटानं जिंकला जातो, ऐका, मित्र हा सत्यानं टिकला जातो, आणि देव हा भावानं बांधला जातो. बघा लक्षात आलं तर 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कुणाचंही ऐकत नाही. ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकत. तुमच्या जीवनातला तुम्हाला शत्रू जिंकायचा असेल तर तुम्हाला कपट लागतं. कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही, बोलल्याशिवाय समाज जिंकला जात नाही. तुमची माझी मैत्री कायम ठेवायची, सगळ्यांची मैत्री जरी एकत्रित ठेवायची तर मैत्रीमध्ये सत्य लागतं, मैत्रीमध्ये खोट चालत नाही. मैत्री टिकते सत्यानं, समाज जिंकतो बोलल्यानं, ऐका, शत्रू जिंकतो कपटानं. आमच्या देवाला याच्यातलं काही लागत नाही. गिरीधर लाल तो भाव का, त्याला दुसरं काही माहिती नाही. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा थोर प्रेमाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देवा कारणे भाव तस्मात. कितीतरी प्रमाण आपल्या पाठातले. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवत्याला, भावबळयाकडे रविनाकडे, कर्तळी आवळे तैसारी. पाठ आहेत सगळे आपले. काय? शुद्ध भाव तुमचा पाहिजे, बाकी काही. गवळणीनं काय केलं महाराज? तुम्हाला आणखी सांगतो. काल्याचं तुम्ही बघा, कीर्तनामध्ये जर एखाद्या कीर्तनकारानं संसार सांगितला तर लोक म्हणतात तो काय महाराज आहे. सोपं आहे बघा. एखाद्या कीर्तनकारानं त्याची गाडी बंगला वर्णन केलं, लोक म्हणतात महाराज आहे का तू? त्याचा संसार सांगत बसला, संसारातल्या गप्पा हाणत बसला. पण आता गंमत बघा, ज्या कीर्तनात संसार चालत नाही त्या कीर्तनाचा शेवट काल्यानं होतो, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणीचा संसार सांगितल्याशिवाय काला होत नाही. किती गंमत मोठी आहे. संसार कीर्तनात सांगायचा नाही असं वचन आहे, पण गवळणीचा माठण दहीन पाटण, फिरायला गेल्यान दही चोरलं लोणी चोरलं, हा संसार सांगितल्याशिवाय काला होत नाही. किती लोकांना कळालं कीर्तन? अर्थ असा आहे त्याच्यातला की त्या गवळणीनं भगवंताशी नातं जोडलंय महाराज. विसरल्या कामधंदा, त्यांना बाकी काही माहिती नाही बुवा, त्यांना फक्त कृष्ण माहिती आहे. त्यांचा भाव तिथं आहे महाराज. बरं का, प्रत्येक गोष्टीत तो वल्लभामी कांतू, हे नातं आहे महाराज. हे परमार्थातलं नातं आहे. तो माझा पती आहे आणि मी त्याची पत्नी आहे. हे आपण जोडत नाहीत महाराज. आपण सगळे डुप्लिकेट जगतोय, आपण सगळे स्वार्थी जगतोय. रात्रभर महाराज जागून येतो, तो काही नातं जोडण्यासाठी नाही येतो, पैशासाठी येतो, दुसरं काही नाही. हो, गवळणीने असं नाही केलं महाराज. गवळणीने सर्वस्व कृष्णाला दिलंय महाराज. सगळं प्रेम तिथं आहे महाराज. तुम्हाला खरंच सांगतो मी, राधेनं देवाला पती मानलंय. राधा ही देवाची बायको नाही, तुम्ही डोक्यातून काढून टाका. लोक राधेला काही पण म्हणतात महाराज, लय वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं महाराज. अहो, ते गाण्यावालीने तर असे गाणे काढले त्या राधेचे, काही म्हणतात, अरे रे मेरी जान हे राधा तेरे पे कुर्बान, असं हाणला पाहिजे ना महाराज. काय महाराज, राधा अशी होती वैती. अहो, चांगले चांगले भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरणारी राधा नाही होती. नका हो तिला असं फिरू नका, तिला इतक्या खालच्या दर्जाला आणू नका महाराज. ती राधा, अहो, कृष्णाचं नाव घेतल्याबरोबर डोळ्यात पाणी आणणारी राधा होती महाराज. किती प्रेम केला. तिचा नवरा नाहीये देव महाराज, हो, पण तिनं देवाला पती मानलंय, हे मात्र विसरू नका. काय प्रेम असेल, काय भाव असेल, काय तिच्या जीवनातलं ते शुद्ध प्रेम असेल, सांगू द्या. राधा आणि मीरा या दोन, या भारत देशात जन्म 5000 वर्षानंतर मीरा जन्माला. कृष्ण परमात्म्याच्या नंतर 5000 वर्षानं मीराबाई जन्माला. ती काय त्या काळातली नाही. मीराबाई तर अशी होती महाराज, हो, आई गर्भामध्ये असताना आईनं कथा ऐकली. तुम्ही, मला आनंद वाटला. इथं मी रोज पाहतो ना ते युट्यूबला, आमच्या शरद दादांच्या किंवा योगेश दादांच्या फेसबुकला, आपल्या सगळ्यांच्या फेसबुकला फोटो येतात ना, भरपूर महिला कीर्तन ऐकायला महाराज. राधा मीरा सकू जना, लय आनंद वाटतो महाराज. महिला कीर्तन ऐकतात ना. आपली मुलं गर्भामध्ये असताना कीर्तन ऐकलं पाहिजे, आपली मुलं गर्भामध्ये असताना भागवत ऐकलं पाहिजे. आणि मग बघा महाराज, मीराबाई जन्माला येते, राधा जन्माला येते, कान्हा जन्माला येतो, भगतसिंह जन्माला येतो, शिवाजी राजा जन्माला येतो, ज्ञानोबा जन्माला येतात, तुकोबा जन्माला येतात. ते काय महाराज, टीव्ही पाहून नाही येणार, मॅच पाहून नाही येणार तुम्हाला, IPL पाहून नाही येणार महाराज. ते इथं मिळणार तुम्हाला. गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म.
धावून या मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागे भीक मागे धावून या मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी देवादी देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय देवा जगत्रय श्री केशवाविनती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणगान माझी वाणी तुझे वर्णी गुणगान माझी वाणी तुझे वर्णी गुणगान प्रेम काही ऐसे प्रेम काही ऐसे प्रेम देवादी देवा जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी मशीन मधून एम्प्लिफायरचा आवाज वाढव याचा माईकचा रिटर्न मध्ये आतमध्ये माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आई सेदी प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्तु गिराः आता वाच्य सर्वस्व स्वमती परिणामावधी गृणन ममापेश स्तोत्रे विको कमी राहू दे ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः ओम नम शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरणी चरज मंदुरे शिवनाम शीतलमुखी शिवपाका पडियारी तेने दावी लागमादी व्याधी झाली समतीने पावलो विश्राम रे देह भाव जेथे विरेते साधन तिथले पुरे बापर खुमा देवरू विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठाला विठ्ठला विठला 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 हॅलो याचं चांगलं सुरुवातीला मस्त असं राहू दे रिटर्न आवाज आला पाहिजे दुसरं काही लागत नाही आम्हाला गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावून या मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी सगळाच विको कमी केला तो थोडासा राहू द्यायचा थोडासा किंचित लय पण नाही झालं पाहिजे आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज लक्ष देऊन ऐका आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अवघा 3 चरणाचा 3 कडव्याचा भगवान कृष्णाने द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक चरित्र प्रतिपादन करणारा काय चरित्र आहे तर जगाला बांधणारा जगाला बांधून ठेवणारा भगवान आजच्या दिवशी गवळणी त्याला उखळाला बांधतो गवळणी बांधिते धारणासी गळा धारण म्हणजे उखळ हो जगाला कोरोनाच्या रूपानं बांधणारा जगाला माया पाशामध्ये अडकून ठेवणारा जगाला संसार पाशामध्ये बांधून ठेवणारा भगवान पण चरित्र आजचं असं आहे की तो भगवान आजच्या चरित्रामध्ये गवळणी करून उखळाला बांधून घेतोय गवळणी बांधिते धारणासी गळा एवढंच नाही जगाला नियतीचा क्रूर खेळ दाखवणारा प्रत्येकाच्या नियतीमध्ये वेगवेगळे खेळ दाखवणारा भगवान खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म आजच्या दिवशी गोपाळांच्या बरोबर खेळ खेळतोय चरित्र काय आहे तर जगाला बांधणारा गवळणीकडून बांधून घेतोय जगाशी खेळ खेळणारा गोपाळांच्या बरोबर खेळ खेळतोय जगाला खायला देणारा आजच्या दिवशी यशोदेला भोजन मागतोय धावून या मागे यशोदे भोजन आणि जगाचा सांभाळ करणारा गायीचा सांभाळ करतोय बघा हो करतो मान्यता करतो शक्तिमान भगवान आहे हो जगाला पाशामध्ये अडकवणारा आज पाशामध्ये अडकवतोय जगाला खायला देणारा आज खायला देतोय तो जगाला खायला देणारा आज खायला मागतोय जगाचा सांभाळ करणारा गायीचा सांभाळ करतोय महाराज हे सगळं भगवान का करतो तर तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी भोळेपणा लागे भीक मागे
म्हटले भक्ताच्या भोळेपणासाठी, भक्ताच्या भाविकतेसाठी तो लहान होतो, छोटा होतो, मोठा होतो आणि भक्तांच्या मनोवांछित इच्छा कल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासाठी तो तसा वागतो, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या अल्पशा वेळेमध्ये आणि अभंग झाल्याबरोबर लगेच भगवंताच्या काल्याचं जे कीर्तन असतं ते अर्ध्या पाऊण तासामध्ये, असं 1-1.25 तासामध्ये गोड असं काल्याचं कीर्तन या निमित्तानं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या सज्जनपूर या गावाला. पवित्र नाव आता या गावाचं आपण धारण केलं. कसाबखेडा म्हणण्यापेक्षा सज्जनपूर म्हटलं पाहिजे. जिथं सज्जनाची वस्ती आहे त्याला सज्जनपूर म्हणतात. जिथं सगळे सज्जन राहतात, जिथं भगवत भक्त राहतात, जिथं सगळे भगवत भक्त भगवंतासाठी प्रयत्न करतात, ते सज्जनपूर असलं पाहिजे. आणि ते सज्जनपूर म्हणून नावाज दिलं आपलं हे सज्जनपूर गाव. आणि या गावाला अनंत दिवसापासून परंपरागत चालत असलेला भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, सज्जनपूरकर किंवा कसाब खेडेकर या सगळ्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपल्या या पवित्र गावाला महाराष्ट्रातील सगळी लोकप्रिय कीर्तनकार 8 दिवसापासून येऊन गेलेली आहेत. आणि या सगळ्यांचं श्रवण करून आजचं जो कीर्तन आहे ते काल्याचं आहे. आणि काल्याचं कीर्तन ग्रामस्थांनी आमच्या वाट्याला घातलेलं आहे. काल्याच्या कीर्तनाला येत असताना, आमंत्रण मिळत असताना तसा गावाचा आमचा कुठला संबंध नव्हता, गावकऱ्याची माझी ओळख नव्हती, पण तुमच्या सगळ्यांची या सज्जनपूरची ओळख करून देण्याचं काम मला आल्यापासून आणि अनंत जिथं जिथं आमचे योगेश महाराजांचे कार्यक्रम होतात तिथं त्यांची विनंती असते की माझं नाव कीर्तनात घेऊ नका, पण ते मला राहवत नाही. त्याचं कारण असं की आज इतकं चांगलं गाव परमार्थाला लावण्याचं काम, नामांकित गायक, वादक, कीर्तनकार आज जर तुमच्या गावाला येत असतील तर नियोजकच तस्य दुर्लभ असं म्हटलंय. शास्त्र म्हणतं जसा जन्म दुर्लभ आहे, देवाची भेट दुर्लभ आहे, संतांची भेट दुर्लभ आहे, तसं समाजामध्ये नियोजन करणारा एक दुर्लभ आहे महाराज, बरं का. जसं दुर्लभ मानुष्य देह, तुमचा देह जसा दुर्लभ आहे, मनुष्य जन्म फार कष्टाने मिळतो कारण तो दुर्लभ आहे. संतांची भेट बहु अवघड असे संत भेटी, चंद्रामृत सुखे सेववील, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीनं होईल गा. एवढी अवघड संतांची भेट, पण ती होऊ शकते बरं का, कारण ते दुर्लभ आहे. तसं नियोजन करणारा दुर्लभ असतो महाराज. कुठं कोणती चाल, कुठं कोणता गायक, कुठं कोणाचा काला, कोणाचं कीर्तन कोणत्या समयाला रंगेल हे कळायला सुद्धा बुद्धीच लागते महाराज. ते काय कोणाचंही काम नाही, त्याला नियोजन लागतं. नियोजन मी पुढे बोलणार आहे. आणि ते नियोजन महाराष्ट्रामध्ये काही लोकांना जमलंय आणि महाराष्ट्रात त्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये पहिलं नाव जर कुणाचं आहे आमच्या योगेश दादा शेट्टी आहे. खूप मोठं म्हणजे नियोजन जमलंय सगळ्यांना आणण्याचं काम. 21,000 जरी एखादा कीर्तनकार घेतला असता तर तो 10,000 कसा आणायचा हे त्यांना जमलेलं आहे महाराज. हे गायक लाख लाख रुपयाची रत्न आहेत ही, पण ही कशी आपल्या 8 दिवस सप्ताहाला ठेवायची त्यांना जमलेलं आहे. हे जमणं फार गरजेचं असतं. त्याला वाणी गोड लागते, पवित्रता लागते, हृदय कोमल लागतं, आपल्या जीवनातलं दुसऱ्याला देण्याचं उदारपणा आणि दया लागते. हे सोपं नाही महाराज. आणि ते काम त्यांच्या हृदयामध्ये आहे. म्हणून ते मला म्हटले की माझं नावच घेऊ नका, माझं प्रत्येकानंच नामोल्लेख केलाय, पण तरी सुद्धा नियोजनाच्या बाबतीमध्ये आमच्या योगेश दादांचा हात आता महाराष्ट्रात कुणी धरायचाच नाही बुवा, असे आमचे योगेश दादा शेजूळ यांच्या संकल्पनेतून, यांच्या आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर त्यांनी दिलेलं हे नियोजन करत असताना काल्याचं कीर्तन बाबा तुमचं झालं पाहिजे असा एक अट्टहास त्यांनी माझ्या समोर आखला. आणि त्या दृष्टीनं आज आपल्या या पवित्र सज्जनपूर गावाला हे कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरचं वातावरण आपल्या काल्याच्या कीर्तनासाठी आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील ही सगळी टॉप 10 मधली गायक वादक मंडळी आहे, जी इंडियन आयडल, जी सारेगमप अशा प्रत्येक क्षेत्रात जाऊन आलेली आहे, ज्यांचा आवाज एकाहुनी बळीर आहे. एखाद्याचं वर्णन केलं तर एखादा कमी पडेल असं नाही, सगळेच एक सरस आहेत. कुणी मंद्र सप्तकात, कुणी मध्य सप्तकात, कुणी तार सप्तकात, कुणी सागमप मध्ये, कुणी दातीन दाडामध्ये, कुणी तिरकीट तख्तामध्ये. आता प्रत्येक क्षेत्रात महाराज असा वेगवेगळा बाज प्रत्येकाला सरस्वतीनं त्यांच्या कंठामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये संगीत विशारद, संगीत अलंकार, प्रथम चाल गायली, थोडासा आवाज त्यांचा माझ्यावणीत बसलाय. आमचे संबळे महाराज, संतोष महाराज संबळे, औरंगाबाद संभाजीनगरला महाराज असतात, गोड गातात, खूप गोड स्वभाव आहे महाराजांना. माझं वंदन आहे. त्यांच्या शेजारी ज्यांनी मागे चाल गायली, सध्या तार सप्तकातला आवाज ज्यांना मिळालाय, उत्तम रियाजही आहे, सरस्वतीची कृपा कंठामध्ये आहे, खूप गोड स्वभाव, सगळ्यांना धरून चालण्याचा स्वभाव मिळालाय असे गोड गायक आमचे ओंकार महाराज जगताप, त्यांनाही माझं वंदन आहे. संतोष महाराजांनी, ओंकार महाराजांनी चाल गायली,
त्यानंतर इंडियन आयडल मध्ये आपल्या मराठवाड्याचं नाव ज्यांनी घातलं, वारकरी संप्रदायात एकाच पाठाला एकाच गुरुकडे आम्ही शिकलो. माझे गुरुबंधू असणारे आमचे किशोर महाराज दिवटे, खूप गोड आवाज आहे. सागमप म्हणाल तर त्यांच्यासारखं कोणी म्हणतच नाही. मग आता सागमप सागमप असे ताना वगैरे त्याच्यामध्ये तयारी आहे त्यांची. किशोर महाराज त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या पलीकडून आमच्या संगतीमध्ये असणारे असा सहज प्रमाणाचा आवाज आता जसे गायक आहेत ना, त्यांचा आवाज असा शेडचेच्याही पलीकडे चाललाय, असा सहजच जातो बा तो. असा उंच आवाज, उंच रबर कसं फाकतं असं रबर फाकत फाकत जावं तसा आवाज उंच उंच जात राहतो आणि उंच गेल्यावरही कानाला गोड लागतो. असे आमचे हजारे महाराज, त्यांनाही माझं वंदन. हे माझ्याकडे वेगळी टेक्निक आहे अशी बरं का, जमलेलं आहे ते. असं हे सगळे आमचे प्रमुख गायक मंडळी. दोनही मृदंगाचार्य म्हणाल तर आमचे ओंकार महाराज कागदे. अरे रे रे, असा वादकच नाही महाराज, आता काय वाजव नाही महाराज. वा वा वा, तयारीचं वाजवणं, रियाजाचं. आता तुम्ही 8 दिवस ऐकलंय ते. ओंकार महाराजांना माझं वंदन. समोरून हरिभक्त पारायण हे कशासाठी करायचं, आज नेमका पगाराचा दिवस असतो. एखाद्या वेळेला थोडंफार कमी जास्त झालं तर वर्णनामध्ये भरून निघतं, माणूस नाराज होत नाही बरं का. आमचे ओंकार महाराज कागदी, त्यांना वंदन. समोरून दत्तात्रय वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुबंधू अंकुश महाराज काळे, ते पण गोड वाजवतात, मृदू वाजवतात, स्वभाव त्यांचा गोड आहे, त्यांनाही माझं वंदन. आमचे दत्ता महाराज आहेत, आमच्या सगळ्यांना एकत्रित आणणारे बरं का, सगळ्यांना एकोप्यानं जगवणारे, सगळ्यांसाठी काम करणारे. महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला तरुण कीर्तनकार, तरुण गायक, तरुण वादक महाराष्ट्रात नाही तर उत्तुंग शिखरावरती पोहोचला पाहिजे, हे उत्तुंग नेण्याचं काम आमचे योगेश महाराज करतात. ते कीर्तनाला बसलेले आहेत, त्यांना वंदन. मराठी हॉटस्पॉट नावानं ज्यांनी महाराष्ट्रभर क्रांती केली, वारकरी संप्रदाय प्रत्येक घराघरात जसा झेटॉकीच्या मनमंदिरानं त्यांनी नेला, तसं वारकरी संप्रदाय खेड्यापाड्यातल्या प्रत्येक कानावर ज्यांनी नेऊन घातलं, ते मराठी हॉटस्पॉटचे आमचे शरद दादा शिंदे आहेत. प्रत्येकाच्या कानावर कीर्तन नेऊन घातलं, गायन नेऊन घातलं. आमचे मराठी हॉटस्पॉटचे मालक शरद दादा माझ्या आत्याचे चिरंजीव आहेत, त्यांना माझं वंदन आहे. आपण सगळी या भागातील गुणवान टाळकरी ज्येष्ठ मंडळी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग जुनी मंडळी, आपण आपली सगळी विठ्ठल शास्त्री महाराज संघटे अण्णा, त्यांची सगळी बालगोपाळ साधक वृंद टाळकरी मंडळी, या सगळ्यांना माझं वंदन. आपण सगळे भाविक श्रोते, माता मौल्या, तरुण मंडळी, या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी, आपल्या जीवनातला कार्यक्रम सजवणारी आणि आपल्या जीवनातला अनमोल पैसा या कार्यक्रमाला कोरोनाच्या काळानंतर लावणारी आपण सगळी तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, ज्यांनी ज्यांनी 7-8 दिवस या कार्यक्रमाला रंगवलंय, त्या सगळ्यांना माझं धन्यवाद. सिस्टीम तर अतिशय छान आहे. आता ते रात्री काहीतरी बेस उडाले म्हणतात, त्यामुळे थोडंसं झालं खराब, पण चांगलं लावलंय त्यांनी. ट्रबल, बास, गेंद, विको, सचिन नाव आहे ना त्याचं, चांगलं दिलंय. त्यांनाही माझं वंदन. भालदार, चोपदार, विनेकरी, बहुतेक सगळ्यांची नावं आली. शूटिंग करणारा आमचा अरविंद दादा आहे, त्यालाही माझं वंदन. आपण सगळेजण भाविक मंडळीच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. कधी 12:30 वाजतील तुम्हाला कळणार नाही, कधी काला संपला हे सुद्धा लक्षात येणार नाही. इतकं गोड काल्याचं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे, कधीच तुमच्या डोक्यातून जाणार नाही. साखरे महाराज आले होते आपल्या गावच्या सप्त्याच्या काल्याला, आणि त्यांनी जे कृष्ण चरित्र सांगितलं होतं ते अजूनही डोक्यातून जात नाही. इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. फक्त सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला हे सगळ्या कीर्तनापेक्षा काही वेगळं कीर्तन. आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. आजचं कीर्तन म्हणजे शेवटचं कीर्तन. आजच्या कीर्तनानंतर पुन्हा आता कीर्तन नाही. प्रश्न असा आपल्याला पडला पाहिजे की महाराज, वा, काल्याचं कीर्तन आहे, आपण कानावरती आवाज येतोय तुमचा, म्हणजे शेवटी का करावं लागतं, तर त्याचं सोपं उत्तर देऊन आपल्याला पुढे जायचं अभंगामध्ये. तर काल्याचं कीर्तन हे शब्दामध्ये परिपूर्णतेचं कीर्तन. परिपूर्णता म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा काही नाही. जसं येच्या नंतर बी आहे, अच्या नंतर आ आहे, पण अच्या अगोदर काही नाही. पहिले कोठेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, कान्होबा तेरे तेरे ते, बरं का. जसं त्याच्या अगोदर काही नाही, तसं काल्याच्या कीर्तनानंतर पुन्हा काही नाही. आणखी सोपं सांगायचं म्हटलं
तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला 2 उदाहरणं दिली ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात, देवळाची कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. बघा लक्षात आली, ज्याची बुद्धी चांगली आहे त्याला पहिलं कळत नाही, पहिलं कळत तर दुसरं सगळ्यांना कळत. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अशी आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे त्याला पहिलं कळतं, नाही पहिलं कळत तर दुसऱ्या सगळ्यांना कळतं. माऊलींची भाषा आहे बघा. माऊली म्हटलं, एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं समजा तुमच्याच गावाला, तर त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅब मध्ये मूर्ती बसवली जाते, मूर्तीला कलर दिला जातो, मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो. किती सुंदर मंदिर आहे, किती क्वालिटीची फरशी आहे, किती सुंदर मूर्ती आहे, याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होतो त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जातं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाचं बांधकाम परिपूर्णतेला जातं. एवढं सोपं आहे बघा. एवढं सोपं सांगून सुद्धा तुम्हाला कळालं नसेल तर दुसरं उदाहरण आहे, एकदा गंगा सागराला मिळाली. अवघ्या झाल्यावर आवाज द्या गायकाला. एकमय अवघ्या झाल्यावर श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.